सिया आपली मान खाली झुकून उभी होती. जणू काही अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून तिने खूप मोठा गुन्हा केला आहे आणि ज्याने अत्याचार केला होता त्याच्या आदरातिथ्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ त्याच्या नाश्त्यासाठी टेबलावर मांडून ठेवले होते. कचोरी, समोसे, गोड आणि चटपटीत अशा दोन्ही प्रकारच्या चटण्या, गुलाबजामुन, रसमलाई, ज्यूस, चहा असे अनेक पदार्थ घरचा जावई गौरवला खुश करण्यासाठी तयार करण्यात आलेले, तर काही बाहेरून मागण्यात आले होते. हे सर्व पाहून सियाला धक्काच बसला की ज्याने आपल्या मुलीवर हात उचलला त्याच्यासाठी तिच्याच वडिलांनी एवढा नाश्ता का आणला होता. खर तर अशा माणसाची कॉलर पकडून त्याला विचारायला हवं होतं की ज्या मुलीचे आम्ही फुलासारखे पालन पोषण केले तिच्यावर अत्याचार करण्याचा अधिकार तुला कोणी दिला. पण सियाच्या अपेक्षेविरुद्ध तिचे वडील अशोकराव सियाला समजावत म्हणाले, हे बघ बाळा, तुझ्या नवऱ्याने तुझ्यावर हात उचलला, त्यामध्ये एवढं नाराज होण्यासारखी कोणती गोष्ट आहे. तू अशा प्रकारे माहेर येऊन राहू शकत नाहीस. आता तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे तू तुझ्या घरी जा. लग्नानंतर तू या घराला परकी झाली आहेस. अशोकराव आपल्या मुलीला कडक आवाजात असे म्हणाल्याबरोबर त्यांची मुलगी सियाच्या डोळ्यात पाणी आले. म्हणून तिने आशाळभूत नजरेने आपल्या आईकडे पाहिले. तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. पण तिच्या आईला सुद्धा आपल्या नवऱ्यासमोर काहीच बोलता आले नाही. तेव्हा अशोकरावांच्या शेजारी सोप्यावर बसलेला सियाचा नवरा गौरव विचित्रपणे हसला. त्याला असे हसताना पाहून सियाच्या शरीराला आग लागल्यासारखी झाली. गौरवने समोसा उचलला, हिरव्या चटणीमध्ये बुडवला आणि अगदी निवांतपणे समोसा खायला सुरुवात केली. आणि समोसा खातच म्हणाला, बाबा, ही छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊन माहेरी आली तर मी हिला घेऊन जायला येणार नाही. एवढं काय, जर माझा मूड खराब झाला ना तर मी हिला घटस्फोट सुद्धा देईन. मग आयुष्यभर तुम्ही तुमच्या मुलीचं ओझं उचलत बसा. अशोकराव अगदी नरम स्वरात म्हणाले, नाही बाळा, सियाकडून अशी चूक होणार नाही यापुढे. त्यानंतर अशोकराव सियाकडे पाहत म्हणाले, हे बघ सिया बाळा, आता सासरचे घरच तुझे खरे घर आहे. तू न सांगता यापुढे इथे यायलाच नको. जावई बापू तर किती चांगले आहेत. कधी कधी नवऱ्याचा मूड खराब झाला की तो आपला सर्व राग आपल्या बायकोवरच काढतो. याचा अर्थ असा नाही की नवरा आपल्या बायकोची काळजी घेत नाही. सिया वैतागलेल्या स्वरात म्हणाली, बाबा, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचे निळे डाग दिसत नाहीत का? याला काळजी घेणे म्हणतात का? शिवाय मी प्रेग्नेंट आहे. अशा परिस्थितीत तुम्हीच मला साथ द्यायला हवीत, पण तुम्हीच मला समजावून सांगता. अशोकराव सोप्यावरून उठले आणि म्हणाले, पुरे खूप झाले आता. तुला तडजोड करून तुझ्या सासरी राहावेच लागेल. जावई बापू जे काही बोलतील त्याची प्रत्येक गोष्ट तुला मान्य करावीच लागेल. तू त्यांची बायको आहेस, त्याप्रमाणे तुझी कर्तव्य पार पाड. तू कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस. जा आणि तुझी बॅग पॅक करून घेऊन ये. आपल्या बाबांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सिया रडतच आपल्या रूममध्ये गेली. रूममध्ये गेल्यानंतर सिया बेडवर बसून जोर जोरात रडू लागली. सिया तिथून निघून गेली तेव्हा अशोकराव आपल्या जावयाला म्हणाले, जावई बापू, ती आता चुकी करणार नाही. मी तिला चांगल्या प्रकारे समज दिली आहे. तुम्ही नाश्ता करा ना. गौरवची छाती आता गर्वाने फुगली होती. तो आपली छाती फुगवतच नाश्त्याचा आनंद घेत होता. तेव्हा सियाची आई उठून आपल्या मुलीकडे गेली. त्यांनी पाहिलं की सिया बेडवर बसून जोर जोरात रडत आहे. तेव्हा त्यांनी सियाजवळ जाऊन प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा सियाने आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाली, आई, बाबांना माझं दुःख दिसत नाही का? विभाताई हळूच म्हणाल्या, काय करू बाळा, हीच जगाची रीत आहे. लग्नानंतर प्रत्येक मुलीला ऍडजस्टमेंट करावेच लागते. भले तुझ्या बाबांनी माझ्यावर हात उचलला नाही, पण टोमणे मारणे, सर्वांसमोर फटकारणे, घरातील लोकांचे राजकारण या सर्व गोष्टींची मी सुद्धा शिकार बनले होते. पण मला कोणी साथ दिली नाही. हे बघ, तू तुझं सामान लवकर पॅक कर, नाहीतर ते पुन्हा रागवतील. हे सांगताना तिची आई रडू लागली. तिच्या डोळ्यातून असह्यतेचे अश्रू वाहत होते आणि ती तुटलेल्या मनाने शांतपणे खोलीतून बाहेर पडली. सियाने हळूच तिच्या वस्तू बांधायला सुरुवात केली. कपडे बदलून तयार झाल्यावर ती आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःकडे बघून विचार करू लागली, मी कशी होते आणि कशी झाली आहे. लग्नानंतर ती आपल्या नवऱ्यासोबत हैदराबाद, तो जिथे नोकरी करत होता त्या ठिकाणी राहण्यास गेली होती. सुरुवातीला तर फ्लॅटमध्ये तिचा श्वास गुदमरत असायचा, पण हळूहळू तिने आपला दिनक्रम असा बनवला की ती दिवसभर व्यस्त राहू लागली. ती दुपारी थोडा वेळ झोपायची. संध्याकाळी तिचा नवरा आला की केस विचारून ती तयार राहायची. या मुद्द्यावरही तिच्या नवऱ्याने आक्षेप घेण्यास सुरुवात केली की मी घरी नसतो मग हा मेकअप कोणासाठी करतेस. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तिने मेकअप करणंही बंद केलं. नवऱ्याच्या आनंदासाठी तिने स्वतःला पूर्णपणे बदलले, पण तरीही नवरा खुशच नव्हता.
संभाषण करताना टोमणे मारणे आणि हात उचलणे ही त्याची सवय बनली होती. काही दिवसांनी जेव्हा सियाला समजले की ती गरोदर आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला. आता नवऱ्याच्या वागण्यात बदल होईल असे तिला वाटले. हळूहळू दिवस जाऊ लागले. आतापर्यंत तिला कामात अडचण आली नाही. तिची तब्येत बरी होती, त्यामुळे तिने कोणाला फोन केला नव्हता. तिची सासू आणि सासरे त्यांच्या मोठ्या मुलासोबत गावी राहत होते. त्यामुळे तिच्या सासूबाई म्हणाल्या होत्या की तुला जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा तू घरी ये. सियाला आता 5वा महिना चालू झाला होता, त्यामुळे तिला काम करताना थोडा त्रास होत होता. त्यामुळे ती गौरवला वारंवार सांगत होती की मला एकतर माझ्या आई वडिलांच्या घरी किंवा सासरच्या घरी पाठवा किंवा मदतीसाठी कोणाला तरी फोन करून बोलवून घ्या. पण गौरव तिचे ऐकत नव्हता. सियाची प्रकृती ठीक नव्हती, तरीही तो रोज रात्री तिच्यासोबत वाटेल ते करायचा. तेव्हा सिया थरथर कापत असायची. तिच्या मुलाला काही झाले तर ती काय करेल, पण यावेळी खूप झाले. गरोदरपणातही नवऱ्याने तिला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली होती. त्या रात्री तो घरी आला. सियाची तब्येत बरी नव्हती. तिने स्वयंपाक केला नव्हता. तेव्हा गौरवने संपूर्ण घर डोक्यावर घेतलं आणि बायकोला बेदम मारहाण केली आणि स्वतः मात्र घराबाहेर निघून गेला. सियाला खूप वेदना होत होत्या आणि तिचं मन अस्वस्थ होऊ लागले होते. तिला खूप राग येत होता की या घरात ती का पडून होती. त्यामुळे रागाच्या भरात ती घर सोडून आपल्या माहेरी गेली. पण जेव्हा तिच्या वडिलांना सर्व काही समजले तेव्हा सियाच्या वडिलांनी दुसऱ्याच दिवशी सियाच्या नवऱ्याला बोलावून घेतले आणि सियाला समजावत म्हणाले, जावयांची माफी माग. पण सियाच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. आता सुद्धा सियाचा नवरा महान बनण्याचं नाटक करत म्हणाला, नवरा बायको मध्ये माफी मागण्याची काय गरज आहे. ही स्वतःच्या मनाने घर सोडून आली होती. आता मी तिला घेण्यासाठी आलो आहे. आता हिने माझ्या बरोबर घरी यावे एवढंच मला हवं आहे, दुसऱ्या काही नको. तेव्हा अशोकराव आपल्या जावयाचे गुणगान गाऊ लागले की बघ माझं जावई किती चांगला आहे, त्याच्यामध्ये थोडा सुद्धा अहंकार नाही आहे. त्यावर गौरव म्हणाला, पण तुम्ही तुमच्या मुलीला समजवा. तिने यापुढे माझ्यासमोर असे नखरे करू नयेत आणि सारखी घर सोडून इकडे येऊ नये, नाहीतर मी सतत तिला इकडे घेण्यासाठी येणार नाही. तेव्हा अशोकराव नाराज होत सियाला म्हणाले, सिया बाळा, तुला जावयांची काळजी घ्यावी लागेल. आता तू एकटी नाही आहेस. आता तू एका मुलाची आई होणार आहेस. उद्या जर यांनी तुला सोडली तर तू कोणाच्या आधारावर राहशील. तू आणि तुझं बाळ दोघांचा सांभाळ कोण करेल. आपल्या वडिलांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सियाचा विश्वासच बसत नव्हता की तिचे वडील या सर्व गोष्टी बोलत आहेत. सिया आपल्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे तिला असे वाटत होते की तिचे आई बाबा तिला सपोर्ट करतील. परंतु इथे तर तिचे कोणी साधे बोलणे सुद्धा ऐकून घेत नव्हता. सिया आता या सर्व गोष्टींचा विचार करत होती. तेवढ्यातच बाहेरून अशोकरावांचा आवाज आला, अगं सिया, अजून किती उशीर करणार आहेस. जावई बापू म्हणत आहेत की उशीर होत आहे. सिया आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत बॅग उचलून रूम बाहेर आली. दुपारपर्यंत ती आपल्या नवऱ्याच्या घरी पोहोचली होती, पण आता तिला ते घर आपलं अजिबात वाटत नव्हतं, कारण त्या घरात पाऊल ठेवल्याबरोबर तिच्या मनात धडकी भरली होती. सियाला घरी सोडून गौरव कुठेतरी बाहेर निघून गेला होता. तो जाताना म्हणाला होता की तू रात्रीचं जेवण तयार करून ठेव, मी रात्रीच परत येईन. रात्री उशिरा तो मद्यधुंद अवस्थेत घरी आला. घरी आल्यानंतर तो जेवला आणि बेडरूम मध्ये जाऊन झोपला. तेव्हा सियाचे हृदय जोर जोरात धडधडत होते. ती विचार करत होती की माहित नाही आज हा काय करेल. त्यामुळे सियाची बेडरूम मध्ये जाण्याची इच्छाच होत नव्हती. तेवढ्यातच गौरवने आवाज दिला, कुठे मेली आहेस, माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ये. सिया त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन गेली. तेव्हा त्याने तो ग्लास घेतला आणि बाजूच्या टेबलवर ठेवला आणि सियाचा हात पकडून तिला बेडवर खेचली. तेव्हा सिया विनंती करू लागली, हे बघा मी प्रेग्नंट आहे. अशा वेळी मला थोड्या आरामाची गरज आहे. माझ्या पोटामध्ये थोडं दुखत आहे. तुम्ही माझं दुखणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. गौरव नशेमध्ये तिची साडी खेचत म्हणाला, अगं तू प्रेग्नेंट होऊन माझ्यावर कोणते उपकार केलेले नाहीस, त्यामुळे मी तुझे नखरे पुरवू. तुझ्या पोटामध्ये दुखत आहे तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. सिया त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करत होती, परंतु गौरववर जणू काही कोणते भूत सवार झाले होते. तो म्हणत होता, तुला माझे बोलणे मान्यच करावे लागेल. आता तर तुझे बाबा सुद्धा माझ्यासोबत आहेत, त्यामुळे तुझे कोणीच ऐकणार नाही. त्यामुळे तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. सियाला आता खूपच राग आला होता, कारण तिचे वडील सुद्धा तिची साथ देत नव्हते. ती तर त्यांचे बोलणे ऐकून सुन्न झाली होती. कोणते वडील असे आपल्या मुलीला लगेचच परकी करून टाकतात. ज्या मुलीला त्यांनी लहानाची मोठी केली, एवढं वर्ष ती त्यांच्या सोबत राहिली, अशा मुलीचे लग्न करून दिल्यानंतर आपली मुलगी त्रासात असल्यावर एका बाबाच्या हृदयाला वेदना होत नसतील का.
परंतु आपले वडीलच आपल्या सोबत नाही आहेत म्हटल्यावर सिया आतून खूपच कमजोर झाली होती. कारण अडचणींच्या काळामध्ये माणसासोबत जर त्याचे आई वडील नसतील तर आयुष्यामध्ये कितीही मोठी अडचण अथवा समस्या आली तरीही त्या समस्येला सामोरे जाण्याची ताकद माणसामध्ये आपोआप येते. परंतु जिथे स्वतःचे आई बाबाच आपले हात मागे खेचतात अशा परिस्थितीमध्ये तो माणूस एकटा पडतो आणि कमजोर होतो. आणि अशा माणसाची कमजोरी जेव्हा समोरचा माणूस ओळखतो तेव्हा त्याच्यावर अत्याचार करू लागतो किंवा त्याचा फायदा उचलू लागतो. गौरव सुद्धा आज हेच करत होता. कारण त्याच्या मनामधून भीती निघून गेली होती की आपण सिया बरोबर कसेही वागलो तरी आपल्याला कोणीच काही बोलणार नाही. त्यामुळे तो सियाला जास्तच त्रास देऊ लागला होता. इकडे सिया प्रेग्नेंट होती, त्यामुळे तिचे हातपाय सुद्धा जास्त चालत नव्हते. त्यामुळे ती स्वतःचा बचाव सुद्धा करू शकत नव्हती. शेवटी अचानकपणे ती जमिनीवर कोसळली कारण तिला चक्कर आली होती. सिया जमिनीवर पडली असताना सुद्धा विचित्र हास्य करत गौरव तिच्याकडे जाऊ लागला. तेवढ्यातच जोर जोरात दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. त्या आवाजाने गौरव आश्चर्यचकित झाला. एवढ्या रात्री कोण आला आहे? त्याने विचार केला की मी दरवाजा उघडणार नाही. परंतु जसा उशीर होत होता तसा दरवाजा ठोठावण्याचा आवाज अजूनच वाढत चालला होता. मग काही क्षणात दरवाजा तोडून पोलिसांची एक टीम आतमध्ये आली. तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांना सुद्धा खूप वाईट वाटले. कारण जमिनीवर सिया बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. पण तो नराधम त्या अवस्थेमध्ये सुद्धा आपलीच भूक भागवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी गौरवला तात्काळ अटक केली आणि सियाला हॉस्पिटलमध्ये दाखल केली. परंतु डॉक्टरांनी सियाची तपासणी केली असता तिला मृत घोषित केली. कारण तिच्या डोक्याला जब्बर मार लागला होता. ही बातमी जेव्हा सियाच्या आई बाबांना समजली तेव्हा त्यांना सुद्धा खूप दुःख झाले. परंतु आता दुःख धरून अथवा पश्चाताप करून काहीच फायदा नव्हता. कारण त्यांची एकुलती एक मुलगी त्यांना कायमची सोडून गेली होती. सिया जेव्हा ओरडत होती तेव्हा तिच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना फोन करून बोलावले. कारण त्या लोकांना गौरवचा स्वभाव खूप चांगल्या प्रकारे माहित होता. आता गौरवला तर शिक्षा झालीच होती, पण सियासारखी मुलगी आणि तिच्या पोटात वाढणारे बाळ त्याचे काय? तो तर या जगामध्ये न येताच जीवाला मुकला होता. तर मित्रांनो, एखाद्या गोष्टीचे नंतर वाईट वाटून घेण्यापेक्षा जर एखादी गोष्ट आपल्या मनाला पटत नसेल किंवा समोरच्याचे वागणे चुकीचे आहे हे आपल्या लक्षात आले असेल तर त्याच वेळी अशा माणसाला योग्य तो धडा शिकवायला हवा. नाहीतर अशा घटना वारंवार घडत राहतील. म्हणून अशा राक्षसी वृत्तीच्या लोकांची नांगी वेळीच टेचायला हवी. याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.